मुंबईतही नाशिक कॉर्पोरेट जिहाद सारखी पुनरावृत्ती झाली आहे का अशी चर्चा सध्या सुरू आहे। कारण भाजपाचे पदाधिकारी नितीन बनकर यांनी कॉर्पोरेट जिहादचा आरोप केलाय। मोबाईलवर अश्लील मेसेज करून 19 वर्षीय तरुणीचा छळ करण्यात आला। मोबाईलच्या द्वारे छळ केल्याप्रकरणी अशरफ सिद्दीकीच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। 3 ते 4 हिंदू मुलींना अश्लील फोटो पाठवले। मुलाखतीला आलेल्या मुलींचे नंबर घेऊन तो टार्गेट करत होता। मुंबईच्या आगरीपाडा पोलिसात पीडित तरुणीकडून गुन्हा दाखल झालाय। अश्लील मजकूर पाठवून तरुणीचा मानसिक छळ त्यानं केला। नाशिक नंतर आता मुंबई सुद्धा कॉर्पोरेट लव्ह जिहाद जो आहे तो प्रकार उघडकीस येताना आपल्याला पाहायला मिळते। एका कंपनीत कामाला असताना व्हॉट्सअपच्या ग्रुपमधून नंबर घेऊन खरं तर वेगवेगळ्या पद्धतीचे मेसेज आहेत ते खरं तर केले जात असल्याची जी कंप्लेंट आहे ती आगरीपाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेली आहे। ताई, खरं तर वेगळा प्रसंग आहे, मात्र काय नेमकं संपूर्ण प्रकरण आहे, काय झालेलं त्यावेळेला संपूर्ण प्रकरण? जिथे मी कामाला होती तिकडची गोष्ट आहे। तिथे एक अशरफ नावाचा पोरगा होता जो माझ्यासोबत फ्रेंडशिप नव्हती, नाही मी फ्रेंडशिपमध्ये होती त्याच्याबरोबर। पहिलं तर माझ्या फ्रेंड्सला त्यांनी मेसेज केलं होतं, बट त्या लोकांनी धमकी देऊन मेसेजला म्हणजे ब्लॉक वगैरे केला, मेसेज बंद केलं। आणि दुसरी जी माझी फ्रेंड होती तिला तर प्रपोज केलं होतं डायरेक्टली, आणि तिने बोललं डायरेक्टली की माझा बॉयफ्रेंड आहे, डोंट टेक्स्ट मी, आणि ब्लॉक करून टाकला। आणि मी हिंदू असं बोलून ब्लॉक केलं। त्याच्यानंतर तो मला कॉल करायला लागला आणि मला डायरेक्टली बोलायला लागला की मीन्स जो पण ती हाय पोरगी, ती माझी फ्रेंड आहे, ती बोलली डायरेक्टली की ना माझ्याबद्दल तो घाण घाण बोलतोय, बी अलर्ट। हा पण मला अशरफ मला बोलत होता कि मैं इसके साथ में ये सब करके आया हूँ, मैं ओयो लेकर गया था उसको, वन वीक में मैं हमेशा लेके जाता हूँ उसको, तो इतना क्या टेंशन है आपको। फोटो व्हिडिओज पण एवढे घाण पाठवत होता, प्रॉम्प्ट व्हिडिओ वगैरे सेंड करायचा तो मला सांगायचा असे तसे फोटो व्हिडिओ सेंड कर। इवन मला हे पण बोललाय की चल मी तुला कारनी फिरवतो, मी बाईकवरती घेऊन जातो, तुला स्टारबक्सला घेऊन जातो। मला बोललं की चल मी तुला ते हे सगळं नाही आवडत तर मी मंदिरात घेऊन जातो, पाहिजे तर मी तुझ्यासोबत मंदिरात येतो, मी मंदिरात येणार, तुझ्यासोबतच राहणार, आणि मी कलावा पण घालेन हातात। मला हे पण बोललाय। इवन हा लाईन पण त्यांनी यूज केला आहे माझ्यासाठी की लाईक जर फिजिकल रिलेशनशिप झाला आपल्यामध्ये तर मी तुला सोडून नाही जाणार आहे, मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे, आणि काही झालं तरी प्रॉब्लेम नाही आहे, कास्टचं मॅटर नाही करत। आमच्या घरातच चाचाची 3 वाईफ आहे, आणि जी की ती एक हिंदू आहे आणि 2 मुस्लिम आहे, त्यांना आम्ही कधी रोकटोक नाही केले, तर तुला पण नाही करणार आहे आम्ही, डोंट वरी अबाउट दॅट। आणि मग त्याच्यानंतर तरी तो मला बोलत होता चल मैं लॉज पे लेके चलता हूँ। मला बोलवलं पण होतं 2-3दा त्यांनी बोलवलं होतं, बट गेली नाही आहे। बट जे काही तो बोलत होता खूप वियर्ड होता ते माझ्यासाठी, ऐकणं पण आणि बघणं पण ते सगळं। या मुलींनी जशी धैर्य दाखवून तक्रार केलेली आहे त्या पद्धतीने त्या मुलींच्या संपर्कात आहोत, त्यांना सुद्धा FIR करायला लावणार आहोत। आणि ह्या ज्या जिहादी मानसिकतेचा हा जो मुस्लिम मुलगा आहे अशरफ नामक, याला कठोर शिक्षा मिळण्याकरता आणि त्या FIRमध्ये जे त्यांनी ज्या धारा लावलेल्या आहेत त्या अजून सक्त लावण्याकरता आम्ही पोलीस प्रशासनाशी आता बोलायला जात आहोत। आमच्या महाराष्ट्र शासनाशी सुद्धा आमचं बोलणं झालेलं आहे। आमचे मुख्यमंत्री या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी, त्यांना सुद्धा आम्ही प्रार्थनापूर्वक विनंती केलेली आहे की आपण याच्यावरती एक विशेष SIT कमिटी स्थापन करा। थोडे नागेश सोबत नंदकिशोर गावडे, पुढारी न्यूज, मुंबई। ये मेरी बेटी पिरामल टावर में काम करती थी टेलीकॉलिंग का। वहाँ पे एक लड़का था अशरफ सिद्दीकी करके, उसने उसका नंबर आफ्टर जॉब, जब जॉब चले गई उसके बाद उसने उसका नंबर निकाला। ऐसे 3-4 लड़कियों का नंबर निकाला, वो 3-4 लड़कियाँ हिंदू हैं। उनको नंबर निकाल के उनको गंदी वीडियो भेजना, उनसे गंदी चैटिंग करना, उनको शारीरिक संबंध बनाने के लिए फोर्स करना, ये सब हरकतें चालू थी। आज 3 दिन के बाद जब बेटी ने मुझे बताया तो हम लोग पुलिस स्टेशन आए और उसके अगेंस्ट में FIR हो गई है और वो लड़की को अरेस्ट कर लिया। एकच मुलगी नाहीये, अशा 4-5 मुलींबरोबर त्याने हा फ्रॉड, किमान आता आमच्या लक्षात आलंय तो फ्रॉड व्हॉट्सअप याच्या माध्यमातून वगैरे, पण नेमकं ह्याने आधी मुलींच्या मानसिकतेबरोबर शारीरिक छळणूक केली आहे का, आर्थिक छळणूक केली आहे का, हेही तपासणं भाग आहे। जेव्हा तिचा पालक मुलीचा येतात आणि कंप्लेंट करतात त्या क्षणाला त्यांनी जो काम केलंय ते कौतुकास्पद आहे।